काही गोष्टी सांगायच्या आहेत। संगणन सृजन अभियान अंतर्गत मी सुद्धा नाशिक जिल्ह्याची निरीक्षक म्हणून हे काम पाहिलेलं आहे। संघटन सृजन अभियान हे मूळतः संघटनेतून, जनभावनेतून, लोकांचं मत जाणून, कार्यकर्त्यांचं मत जाणून, समाजातील विविध घटकांचं मत जाणून मग ते त्यातून आलेले जे नेतृत्व आहे त्याची एक यादी केली जाते। संघटन सृजन अभियान अंतर्गत AICC वरनं काही निरीक्षक नेमले जातात। निरीक्षकांचं या ठिकाणी पनवेल आणि रायगड या ठिकाणी जवळजवळ तब्बल 12 दिवसांचं वास्तव्य होतं। त्यातले 4 दिवस डॉक्टर रागिनी नायक मॅडम 5 दिवस आणि 4 दिवस पनवेल येथे त्या उपस्थित होत्या। पनवेल ते रायगड अशा संपूर्ण भागामध्ये त्यांनी विविध कार्यकर्त्यांशी, पक्षातील कार्यकर्ते, सामाजिक घटक, इतर NGO सेल आणि त्यांच्या सर्वे सेलनुसार त्यांनी 15 दिवस जो काही सर्वे केला त्यांच्या माध्यमातून तो सर्वे AICC कडे जात असतो। संघटन सृजन अभियान हे देशभरामध्ये, फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये ती राबवलेली एक अभियान आहे। त्याचं मूळ उद्दिष्ट असं आहे की वरून कोणाचा तरी वशिला जावा, कोणीतरी मंत्र्याने वशिला द्यावा, कोणीतरी वरती जाऊन आमिष द्यावं, कोणीतरी पैसे द्यावे, कोणीतरी भाजपचे पैसे घेऊन काँग्रेसला द्यावे आणि जिल्हाध्यक्ष पद मिळवावं, अशा पद्धतीला खंडन पाडण्यासाठी राहुलजी गांधींनी संघटन सृजन अभियान हे देशभरामध्ये राबवायचं ठरवलं। महाराष्ट्राच्या आधी तीन स्टेटमध्ये हे संघटन सृजन अभियान राबवलं गेलं आणि त्याचा रिझल्ट आज सकारात्मक आहे। आज महाराष्ट्राचं नेतृत्व हर्षवर्धन सकपाळ दादा करत आहेत, ते सुद्धा संघटनेतनं वर आलेले आहेत। आज गांधी विचार पुढे घेऊन जात असताना, सर्वोदयी विचार पुढे घेऊन जात असताना तळागाळातील लोकांचा विचार, जनभावना आणि त्यांचं मत जाणून घेणं हे काँग्रेस पक्षाचं प्राधान्याचं मत आहे। आणि अशा प्राधान्यातून आणि आवाका पाहता त्या काही वर्षांपूर्वी आमचे आदरणीय मार्गदर्शक नेते RC भाई यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्याकडे पनवेल जिल्हा सुपूर्द करण्यात आला आणि दिवंगत नेते आमचे माणिकराव जगताप साहेब त्यांच्याकडे उर्वरित रायगड सुपूर्द करण्यात आला। त्यानंतर त्यांच्या निधनानंतर आमचे आदरणीय नेते महेंद्र शेठ घरत यांच्याकडे रायगड जिल्हा सुपूर्द करण्यात आला आणि पनवेलचं नेतृत्व हे अभिजित पाटील आणि त्यानंतर माझे बंधू सुदाम दादा यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आलं। आणि अशा पद्धतीमध्ये आज रायगड जिल्ह्याचा देखील आवाका पाहता त्यामध्ये 2 भाग करण्यात आले, दक्षिण आणि उत्तर। आणि अशा पद्धतीमध्ये ज्यावेळी रायगड जिल्ह्याचं संघटन सृजन अभियानाचं असेसमेंट करण्यात आलं त्यावेळी त्यांना एकत्रित असा AICC कडनं एकच प्रभारी देण्यात आला, कारण का रायगड हा एक आहे। आजही पनवेलचं जिल्हा कार्यालय रायगड म्हणून संबोधित करण्यात येतं आणि अशा वेळेला पनवेल असो, उत्तर रायगड असो अथवा दक्षिण रायगड असो, संपूर्ण भागातील कार्यकर्ते मंडळी आणि सर्व सामाजिक स्तरातील विविध लोकांचं मत जाणून घेतलं गेलेलं आहे, ऑन रेकॉर्ड घेतलेलं आहे, प्रत्येक गोष्ट ऑनलाईन आहे। आणि अशा अभियानांमध्ये प्रोसेसमध्ये अनेक नावं आली होती। प्रत्येक भागासाठी 6 नावं प्रस्तावित करण्यात आली। आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छिते, आज तिन्ही जिल्ह्यांमध्ये जेव्हा नाव जात असतं त्यावेळी त्याला विविध स्तर आहेत। OBCचा गट आहे, महिलांचा आहे, युवकांचा आहे, माजी अनुभवाचा आहे, असे विविध अल्पसंख्याकांचा आहे। अशा 6 विभागवारांमध्ये ती नावं देण्यात आली होती। तसेच रायगड आणि पनवेलसाठी सुद्धा 6 नावांचा प्रस्ताव गेला होता। आपल्या सर्वांचं, पत्रकार बंधूंचं, माझ्या सामाजिक ज्या आतापर्यंत चळवळीतली मुलगी आहे, मी कामगार क्षेत्रात काम केलेली मुलगी आहे, मी शेतकऱ्यांसाठी लढा देणारी मुलगी आहे, मी प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देणारी मुलगी आहे। आज अलिबाग मधल्या शेतकऱ्यांचा असो, मच्छीमारांचा असो, पेण मधल्या कामगारांचा असो, रसायनी पट्ट्यातला असो, खोपोली पट्ट्यातला असो, आपल्या सर्वांना माहिती आहे की नेरळ माथेरानपर्यंत तर नव्हे तर मी तेलंगणापर्यंत जाऊन कामगारांचं नेतृत्व करते। आणि अशा धर्तीवरती रायगडच्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये लोकांकडनं, जनभावनेतून माझं नाव त्या ठिकाणी घेण्यात आलं। आपल्या सर्वांच्या साक्षीने एवढं नक्कीच सांगू शकते की मला अमुक जिल्हाध्यक्ष पद पाहिजे, मला अमुक प्रदेश अध्यक्ष पद पाहिजे, मला अमुक सचिव पद पाहिजे, अशी कुठचीही मागणी साक्षीला या ठिकाणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व मंडळी आहेत, अशी कुठचीही मागणी मी केली नव्हती। परंतु तोंडी मागणी न करणे आणि लोकांच्या जनभावनेचा आदर करून त्या ठिकाणी रितसर पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटी आणि उत्तर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीसाठी मी माझ्या स्वेच्छेने त्या ठिकाणी फॉर्म भरला होता आणि त्या ठिकाणी उल्वे येथे आदरणीय महेंद्र शेठ घरत यांच्या शेलघरच्या ऑफिसमध्ये आमचं फॉर्मची प्रक्रिया पार पडलेली आहे। त्या ठिकाणी
सर्व आमचे पनवेल कार्यकर्ते एकत्रित होते आणि आम्ही त्या ठिकाणी डॉक्टर रागिणी नाईक मॅडमला माझे 2 फॉर्म मी त्यांना दिले होते, कारण का दक्षिणची सुद्धा प्रचंड मागणी होती माझ्यासाठी, परंतु दक्षिण हा माझ्यासाठी अंतर खूप असल्यामुळे मी प्राधान्य पनवेल आणि उत्तर जिल्ह्याला दिलं आणि माझे 2 फॉर्म अधिकृतरित्या AICC कडे सुपूर्द केले. आपल्या सर्वांच्या माहिती करता सांगते